नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचा हा विशेष ब्लॉगमध्ये। आज तळोजा सेक्टर 36-34 मध्ये आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील सरांनी भेट दिली होती। येथील नागरिकांनी त्यांच्यासमोर भरपूर समस्या मांडल्या, जसं की रोडची दुरवस्था आणि पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक सेवा इत्यादी। आणि या बैठकीमध्ये नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा पण झाली आणि काही महत्त्वाचे निर्णय पण घेण्यात आले। तर चला पाहूया या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे क्षण। आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। दमदार आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील विधान परिषद यांचं आपल्या सोसायटीमध्ये आगमन झालेलं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। आगमन झालं आहे, सर्व रहिवाशांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। सर्व सोसायटीतील सर्व रहिवाशांनी खुर्चीवर स्थानबद्ध व्हायचं आहे। कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे लोक आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या पुढे बसून घ्यायचं आहे। सर्वांनी चेअर्सवरती स्थानबद्ध होऊन घ्यायचं आहे। सर्वांनी समोर व्यासपीठाच्या समोर स्थानबद्ध होऊन घ्यायचं आहे। माझी सर्व रहिवाशांना विनंती आहे की बाजूला उभे राहता समोर खुर्च्या भरपूर आहे, त्यांनी स्थानबद्ध होऊन घ्या। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सोसायटीतील रहिवाशांचे मनपूर्वक स्वागत अध्यक्ष विशाल पवार यांना पुढे यायला सांगतो। त्याचा सत्कार विशाल पवार साहेब करतील। बाळासाहेब पाटील साहेब माजी सभापती कोकण माडा यांचा सत्कार आपल्या सेक्टरचे विशाल पवार साहेब करतील। आपल्या सेक्टरचे मुख्य प्रमुख झाले आहे, त्यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हातून करण्यात येत आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये
उपस्थितांचं प्रथम स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन कोकण महाराचे माजी सभापती बाळासाहेब पाटील साहेब यांनी आज खरंच आमच्या विनंतीला मान देऊन ते आज इथं आले, त्यांचा मी मनापासून आभार मानतो। तसेच विधान परिषदेचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव रायगडचा एक धान्यवाद आपल्या चित्तमध्ये आपल्याला भेटा येतो, त्यामुळं मी विक्रांतदादा पाटील यांचं मी आज सर्वांतर्फे मनापासून स्वागत करतो दादा तुमचं। कारण दादांचे कार्यक्रम खूप मोठे असतात, ते महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत, त्यांचा वेळ भेटत नाही। आम्ही त्या दिवशी भेटायला गेलो होतो, तिथं कमीत कमी तरी 200 माणसं होती। आम्ही नंतर गेलो, आम्ही वेटिंगवर 1 तास होतो, पण दादाने आम्हाला 1 तास दिला। नंतर मी त्यांना बोललो, उदय पाटील साहेबांची चर्चा झाली तर मला आम्हाला 4 वाजले। एक आपल्या लोकांसाठी त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम, आणि ते कुठला स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नाही, कुठला स्वार्थ घेऊन येत नाही, काय नाही। पण काल मी त्यांना टाइम नव्हता, शेवटी मी साहेबांना खारगेला जाऊन भेटलो, तुमची वेळ नाही मला भेटली, आम्ही तिथे गेलो सुमित कदमच्या कार्यक्रमात आम्ही साहेबांना भेटलो। साहेबांना म्हणले मी नाही येणार, म्हणले आमदार साहेब होते, म्हणलं नाही तुम्ही बी आमच्यासोबत। आणि मी फोन बी केला होता आणि त्यांच्या विनंतीला मान्य देऊन ते इथं आले। विषय असा आहे की आपण आपल्या क्षेत्रातील सूर्यकांत माने आहेत आणि पोकरकर साहेब आहेत, त्यांच्या ओळखी आणि त्यांच्या ओळखीच्यामुळे आपण त्यांच्याकडे गेलो होतो। आपण आतापर्यंत बरेच निवेदन दिली, बऱ्याच ठिकाणी आपल्या क्षेत्राचा विषय मांडले होते, पण आपण म्हणतात मांडून बघावं। आम्ही गेलो आणि आम्ही तिथे निवेदन दिलं, आणि त्या निवेदनाचं एवढं लवकर फास्टट्रॅकमध्ये काम होईल हे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं। निवेदन बाहेर दिलं, घरी आलो, 1 तासात फोन आला मला, तिथून त्यांनी निवेदन घेतलं। ऑफिसमध्ये फोन आले तर म्हणले साहेब गेले तुमचे निवेदन घेऊन गेले, म्हणजे एवढं फास्ट काम केलं। रात्री 12 वाजता त्यांनी मला फोन केला की मला ते 3 निवेदन वेगळे पाहिजे। आपल्या क्षेत्राच्या मागण्या काय होत्या? एक 3रा गेट पाहिजे होतं आपल्याला, एक आपल्याला बस चालू करायची होती, आणि एक रस्त्याचं काम होतं। ते 4थी क्षेत्राचा विषय घेऊन आपण गेलो होतो। काही आपल्या क्षेत्राचा विषय नव्हता त्यामध्ये, पण आपल्या सगळ्यांची जी अडचण आहे, बसची अडचण आहे, त्याला ते पेंदरपासून इथपर्यंत यायला ना आता युटर्न घेऊन यायला लागतो, युटर्न, आणि तो कोपरा आहे ना तिथं आपल्याला गेट पाहिजे 3रा गेट। त्याच्यामुळे काय होते, महिलांना बी राऊंड घ्यायला लागतो। तर तो विषय त्यांनी 3 लेटर घेतला आपल्याकडून। पहिलं लेटर त्यांनी परिवहन सेवेच्या महाव्यवस्थापनाची चर्चा केली, ते स्वतः तिथे गेले, स्वतःच्या साहेबांची त्यांनी गाठ घेतली आणि ते लेटर दिलं। जवळजवळ एवढ्या 4-5 दिवसामध्ये आपली परिवहन सेवा या ठिकाणी आपली चालू होणार आहे, त्यामुळे मी परत त्यांचा आभार मानतो। दुसरी गोष्ट रस्त्याची आहे, त्या रस्त्याच्या विषयी त्यांनी जे काय करायचे प्रयत्न त्यांनी चालू केले, त्या रस्त्याचे काम लवकरात लवकर होईल अशी मी त्यांनी असं आपल्याला सांगितलं, त्यावर मी त्यांचा धन्यवाद मानतो। 3रा गेटचा विषय आहे आपला युटर्न घेऊन यायला लागते। आपण बऱ्याच वेळेला काय करतो, पत्र देतो, पत्रव्यवहार आपलं चालतंय सगळं, परंतु आपल्याला आपल्या सेक्टरमध्ये खरं तर मी ज्यावेळेस ती प्रमोटर मुख्य प्रमोटर झालो तेव्हा त्यांचा फोन आलाय की साहेब मला सत्याग्रह तिकडे या, मला तिकडे बोलावलं होतं ऑफिसला, परंतु आम्ही सांगितलं ना तुम्ही इकडे या, आमच्या जे व्यथा आहे त्याच्यात समजून घ्या। त्यामुळे आपल्या विनंतीला मान्य घेऊन आता आपल्या लोकांचा विचार केला तर खरंच एवढ्या छोट्या कार्यक्रमात घरी येत नाही, पण आपल्याला विनंतीला मान देऊन आपल्याला आले, मी खरंच तुमचं परत धन्यवाद मानतो। काही गोष्टी अशा आहेत, जरा शुल्काच्या बद्दल मी थोडंसं बोलतो, जास्त वेळ घेत नाही। 19ला लॉटरी निघाली होती, EWSची रूम होती 18,60,000 रुपये आणि LIGची रूम होती 26.5 लाख रुपये। त्यानंतर 6 महिने लॉटरी निघाली, तीच लॉटरी 1960 झाली EWSची, LIG झाली 2850। मग ती कोरोनाचा काळ आला आणि 3 वर्ष पैसे आमचे लेट केले, त्यात त्यांनी 3-3 लाख रुपये आमची वाढवून घेतली। 1960 होती ती 22-22.5 पर्यंत गेली आणि 28 होती 32 पर्यंत गेली। असं करताना शिरकोणी काय केलं, काम झालं नव्हतं तरी त्यांनी पैसे घेतलं, 3-3 वर्ष झाले आणि पैसे भरले, अजून पोझिशन दिला नव्हतं। त्यावेळेला आमच्या सहकार्याने बरेच लोकांनी मोर्चा काढले, काय बरेच गोष्टी केल्या। इथं रस्ता नव्हता, लाईट नव्हता, तरी त्यांनी पोझिशन दिलं होतं। पाणी बी नाही, इथं 2200 घरं आहेत, त्यापैकी 450 लोक इथं राहतात, 2% लोक राहतात, त्यासाठी सुद्धा टँकरनी पाणी टाकायला लागतं इथं। जर तुम्ही 2200 घरं बनवता तर त्याचं तुम्ही पाण्याचं नियोजन केलं पाहिजे।
तिथं तुमची 2% म्हणजे 450 लोक राहायला समजा तुमच्या सेक्टरमध्ये आहेत, तरी सुद्धा तिथं रोजचे 5 टँकर पाणी वाटतं जातं. तर रस्त्याची सोय नाही, अंतर्गत बरेच काही कामं आहेत. आता शेडकोनी नवीन लॉटरी काढली. आता ह्या घरी येतं दादा 34 लाखाला एक घर दिली. 318चा एरिया आहे. हाच एरिया शेडकोने आता 5 वर्षानंतर EWS साठी 322चा एरिया त्यांनी 25 लाखात काढला. आमचं ते म्हणणं नाही की त्याचे पैसे कमी करा, पण त्याचं काहीतरी शेडकोने नियोजन करावं आमचं, की वाढून 3-3 वर्ष आले त्यांनी आमचं पेमेंट केलं. तर मग रेराबद्दल तर सांगायची गरज नाही. तुम्ही 3 वर्षाला पेमेंट घेता, पोझिशन लेट देता, सुखसुविधा काही नाही, अजून नाही रस्ता बांधला. प्रथम जे लोक इथं आले त्यांनी काय अडचणी काढल्या. एका बिल्डिंग एक माणूस होता, रस्ता नव्हता चालायला, रस्त्याच्या लाईट नव्हत्या. अशा परिस्थितीत मला वाटतं मे मध्ये आमचं पोझिशन झालं आणि त्याच्यानंतर आपण ह्या इथपर्यंत आलेलो आहे. असं करताना आता आम्ही सगळं संघटित आहे. कुठलाही सण आम्ही सोडला नाही. कुठला सण, सांस्कृतिक कार्यक्रम असो, गणपती असो, नवरात्री, सगळे सण आम्ही उत्सवाने साजरे करतो, सगळं करतो. काय इंटरव्ह्यू बाबी आहेत आमच्या सेक्टरच्या काय असतील, शेडकोनी बऱ्याच आपल्याला सुविधा दिल्या. काही गार्डन नाही, ओपन जिम वगैरे असं काहीच नाही आम्हाला. एका बिल्डिंग म्हणजे तुम्हाला 957 फ्लॅट आहेत, पण छोटीशी गार्डन दिली तिथे. अशा काही समस्या आहेत, रस्त्याची समस्या आहे, इथं बसची समस्या आहे, तिथं आता पाठपुरावा केलेला आहे आपण या बससाठी. आम्हाला 3रा गेटची जरूर आहे तिथं. तो गेटचा एक आम्हाला तिथं झालं तर डायरेक्ट स्टेशन 5 मिनिटं आहे, असं 15 मिनिटं इथून घ्यायला लागते. हा एक विषय आहे ना. आणि काय इंटरनेट काय आहेत, काय ओपन जिम वगैरे काय असेल किंवा बसायचे बाकडे पण काहीच नाही आतमध्ये. तर आपल्याकडून जे प्रयत्न झाले, तुम्ही पहिल्याच वेळा आलाय, आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यावर मागू शकत नाही, तर तुम्ही लक्ष द्या. आमच्या सेक्टरकडं 4 सेक्टर आहे तिथं. 4 सेक्टरचे काय लोक आहेत, काय बाहेर काय नियोजन नव्हतं त्यामुळे कमी लोक आले. जास्त काय वेळ घेत नाही. धन्यवाद. संत सेवालाल महाराज सामाजिक संस्थेचे काही पदाधिकारी 15 तारखेला 15 फेब्रुवारीला कार्यक्रम आहे संत सेवालाल महाराजांचा. त्याचं निमंत्रण पत्रिका आणि निवेदन घेऊन आले आहेत आमदार साहेबांसाठी. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे निवेदन आमदार साहेबांना द्यायचं आहे. संत सेवालाल महाराज सामाजिक संस्था तळोजा. सिडकोकडून जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते 2-3 वर्षापासून आम्ही फेस करतो. राहिला आता दादा प्रॉपर्टी टॅक्सेस संदर्भात. प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात तुम्हालाही माहिती आहे, आम्ही पोझिशन घेतल्यापासून द्यायला तयार आहे, पण आम्हाला गेल्या 3 वर्षापासून प्रॉपर्टी टॅक्स अंमलात केलेलं आहे, म्हणजे लागू केलं आहे. तुम्ही भरा असतो, पण ते आम्ही कसं भरू शकतो, कारण आम्ही पोझिशन घेतले 2021 सप्टेंबरमध्ये घेतले आणि 2019 पासून आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरा म्हणून सांगतो, महापालिका सांगतो. तर तो एक प्रश्न आमचा आहे आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि गेल्या त्याच्यामध्ये पण आम्हाला 1 वर्ष पोझिशन लेट दिलेलं आहे. आम्हाला 2020 मध्ये पोझिशन होतं आमचं सर. त्याच्यामध्ये पण आम्हाला कोरोना काळामध्ये 1 वर्ष आम्हाला पोझिशन त्यांनी लेट दिलं. त्याच्यामध्ये 1 वर्ष पोझिशन लेट देऊन तर त्याचं आम्हाला काहीच बेनिफिट नाही दिलं त्यांनी. तर ते बोलतात त्याचे पण आम्हाला पैसे त्यांनी पेड करायला होतं. आता जसं काही इथं होतं ते यांनी थोडं पाठपुरावा केला, आम्ही पाठपुरावा केला 2-3 वर्षापासून, की आम्हाला थोडं पुढे तरी सवलत द्यावी, की एक 8-9 महिने 10 महिन्याचा आमचा जो माझा पिरियड आहे तो कुठेतरी आम्हाला त्यांनी चिडकवलं की कुठं शॉर्ट कॉर्नर घ्यावं की थोडेफार पैसे कमी करावं आमचे. तो एक आमचा प्रॉब्लेम आहे. तो एक जर थोडा लवकरच झाला तर ते आमच्यासाठी चांगलं होईल. प्रॉपर्टीचा मेन मुद्दा आहे सर. सागर सहकारी संस्थेच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री विक्रांतजी पाटील यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. विक्रांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांचं कार्यक्षेत्र हे पनवेल फक्त मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भाजपा या पक्षासाठी काम करत असताना त्यांनी समाजकार्य पण केलेले आहे. विद्यार्थी दशेपासून वडिलांच्या बरोबर काम करत असताना विद्यार्थी दशेपासूनच ते समाजकार्य आणि राजकारणाकडे वळलेले आहेत. त्याचबरोबर ते भाजपमध्ये विविध काम करत असताना विविध पदावरती ते काम करत गेले. त्याचप्रमाणे ते भाजपमध्ये युवा अध्यक्ष म्हणून त्यांनी 3 वर्ष कार्यकाल केलेला आहे. आता ते भाजपचे महासचिव म्हणून काम करत आहेत आणि मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांना विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्त केलेले. असे आपले सर्वांचे लाडके कार्यक्षम आणि सर्वांना सामावून घेणारे असे आपले सर्वांचे लाडके
माननीय आमदार श्री विक्रांतजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावे. श्री विक्रांतजी पाटील. आज सुखसागर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि आमचे सगळेच आजूबाजूच्या सोसायटीची सगळीच मंडळी नव्याने ज्यांची मुख्य प्रवर्तक म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली असे आपले सन्माननीय अशोकजी शेडगे, सन्माननीय विशालजी पवार, मंगेशजी शिंदे, हरीशजी पवार, सन्माननीय आता केदार सोसायटीचे सेक्रेटरी ज्यांनी आता मनोगत मांडलं आणि या खरं तर संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच मान्यवर, आपल्यामध्ये कोकण म्हाडाचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेबजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे, मंचावरचे सगळेच मान्यवर आणि या सोसायटीमध्ये राहणारे आमचे सगळे बांधव, खरं तर आपल्या सगळ्यांचं मी आजच्या मंगलदिनी स्वागत करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, संवादाची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आजचा दिवस खरं तर योगायोग म्हणावं लागेल की शेडगे साहेबांची नियुक्ती, त्यांचा कुठंतरी सन्मान करावा ही मनात असलेली अपेक्षा आणि त्यासाठी दिवस कुठला निवडावा हा विषय मनात असताना काल करावं की आज करावं, आज करावं की उद्या करावं हा विषय मनात असताना योगायोगानं दिवस ठरला आणि तो इतका मंगल दिन ठरला की आज वसंत पंचमी, सरस्वती पूजन आपण या निमित्तानं करतो. विद्येची देवता, शक्तीची देवता, विद्ये त्या ठिकाणी सगळे वाचेची देवता अशी सरस्वती माता आणि तिच्या पूजनाचा आजचा दिवस वसंत पंचमी आणि तो मंगल दिन आज खरं तर आपला सन्मान आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी योग मिळाला त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं स्वतःला भाग्यवान समजतो. आपल्यातल्या अनेकांशी आधीपासून परिचय आहे, काहींनी आधी भेट घेतली होती, काही समस्या त्या ठिकाणी सांगितल्या होत्या आणि त्यामुळे साधारणतः या भागातल्या समस्या काय आहेत याबद्दलची त्या ठिकाणी जाणीव सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलो म्हणजे खरं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे किंवा आमचे मराठवाड्यातले काही बांधव असतील, काही विदर्भातले बांधव असतील, उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबारपासून नाशिकपर्यंतचे नगरचे काही बांधव असतील किंवा सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंतचे काही बांधव असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विषय काही असेल, कोणी रोजीरोटीसाठी आलं, कोणी शिक्षणासाठी आलं, पण या ठिकाणी आल्यानंतर भावना आपली ही असते की आम्ही या ठिकाणी आल्यानंतर किमान आमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, मूलभूत सुखसोयी आहेत त्या ठिकाणी त्या भागवल्या गेल्या पाहिजे. आणि जर का आम्ही सिडकोच्या माध्यमातून घरं घेत असू, सिडको ही गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे, तर त्यांच्या माध्यमातून घरं घेतल्यानंतर बेसिक गोष्टी तरी किमान आम्हाला व्यवस्थित मिळतील. अगदी काही आमच्या मोठ्या फार अपेक्षा नाही, पण बेसिक गोष्टी आम्हाला मिळाव्यात. मग ते रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बस व्यवस्था अशा पद्धतीच्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या खरं तर वाजवी आहेत, त्या असल्याच पाहिजेत. तो तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलीच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपलं एक डेलिगेशन मला मागच्या आठवड्यात भेटलं, साहेबांना भेटलं आणि त्यानंतर ज्या 3-4 विषयांची आपण वाच्यता केली त्यातले काही विषय हे 2-3 महिने 4 महिन्याच्या कालावधीत सुटतील असे आहेत, पण काही विषय हे तातडीनं सुटण्यासारखे आहेत आणि त्यामुळे मग आम्ही त्यात लगेच पाठपुरावा केला की जर का आमच्या माता भगिनींना त्रास होत असेल, आमच्या नागरिकांना त्रास होत असेल आणि दळणवळणाची जर का व्यवस्था नसेल, बसची व्यवस्था नसेल तर ती तातडीने आपण केली पाहिजे. आम्ही NMTच्या व्यवस्थापकांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की आपली बस ही काही अंतरापर्यंत येते पण आमचा हा भाग मात्र वंचित राहतोय आणि त्यामुळे ती बस पुढपर्यंत गेली पाहिजे, आमच्या नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांनी सुद्धा ते मान्य केलं आणि ती सुविधा आता लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल अशी स्थिती तयार झाली. आपले रस्त्याचे विषय असतील, पाठपुरावा आम्ही सुरू केलेला आहे. आपल्या 3ऱ्या गेटचा विषय असेल, लवकरच त्यात मार्ग काढू. हे काही फार मोठे विषय नाही आहेत, पण सिडकोची जी काही हुकुमशाही पद्धत आहे खरं तर त्या मानसिकतेला कुठंतरी विरोध करण्याची गरज आहे.
आणि म्हणून ते गेंड्याच्या कातडीनं त्या ठिकाणी हुकुमशाहीनं काम करतात ही अडचण आहे. आणि त्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा एक कार्यकर्ता आता आमदार झालेला आहे, त्यामुळे त्यांना जी भाषा समजते ती आपण त्यांच्याशी बोलू आणि जे काही यश आपल्याला तुमच्यासाठी मिळवून घ्यायचं आहे ते 100% मिळवून घेऊ, ही काळजी आपण करू. आणि त्यामुळे हे 3-4 विषय आपण सांगितले शेडगे साहेब, ह्याच्यामध्ये 100% आपण यश मिळवू. हे या गरजा म्हणजे या आपल्या खरं तर मूलभूत गरजा म्हणण्यापेक्षा मूलभूत अधिकार आहेत आणि ते आपल्याला मिळाले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी आपण ते विषय बोलू. केदार सोसायटीच्या वतीनं जो विषय मांडला गेला सगळ्यांचाच तो विषय आहे प्रॉपर्टी टॅक्सचा. त्या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्सच्या मागणीमध्ये अनेक नागरिकांच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. म्हणजे जे नागरिक पूर्वीपासून इथे राहत आहेत त्यांचाही टॅक्सचा प्रश्न आहे आणि जे आता आपला तर हा वेगळा प्रश्न आहे की आपण पोझिशनच जर घेतलं नव्हतं तर आमच्याकडून टॅक्स का मागता, हे लॉजिकल आहे. आणि त्यामुळे तातडीनं आपण त्याचं निवेदन मला द्या. जे 2 विषय तुम्ही सांगितले मी आयुक्तांशी चितळे साहेबांशी या विषयावर बोलतो आणि मला त्यात काही अडचण वाटत नाही की जर का मी पोझिशनच घेतलं नव्हतं, जर का सिडकोनी डेव्हलप केलं तुम्हाला घ्यायचे चार्जेस सिडकोकडनं घ्या, रहिवाशांनी ते चार्जेस देण्याची गरज नाही असं प्रथमदर्शनी मला दिसतंय. आणि त्यामुळे त्यात सुद्धा आपण त्यात मार्ग काढण्यासाठी मी चितळे साहेबांशी बोलीन. आवश्यकता पडली तर आपलं एक डेलिगेशन सुद्धा आपण आयुक्ताकडे घेऊन जाऊ आणि तिथे सुद्धा या विषयाची विस्तृत चर्चा करू. आपल्याला मी आजच्या या चर्चेच्या निमित्ताने एवढंच आश्वासित करू इच्छितो की इतक्या दुरून जेव्हा आपण या ठिकाणी येतो मनामध्ये कुठेतरी असतं की आमच्या पाठीशी कोण आहे. शेवटी काही छोट्या मोठ्या गोष्टींची मला मदत लागली तर आम्हाला कोण मदत करणार आहे, कोण शेवटी राजकीय वरद असतं हा त्या ठिकाणी लागत असतो. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की कुठले तरी राजकीय नेते म्हणून कधीच नाही, पण आपल्या परिवारातले सदस्य म्हणून सातत्याने आपल्या बरोबर आम्ही 100% राहू आणि जे जे प्रश्न आपले सोडवायचे ते सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू. आणि कुठल्या निवडणुका समोर नाहीयेत, त्यामुळे निवडणुकांच्या अनुषंगाने हा संवाद नाहीये. हा संवाद आहे आपला परिवार म्हणूनचा संवाद. हा संवाद आहे कुठंतरी आपल्याशी एक जिव्हाळा जुडलेला आहे. अनेक जण त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि त्यामुळे मूळ गाव आमचं पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे त्या मातीशी सुद्धा एक वेगळी नाळ जुडलेली आहे आणि त्यामुळे त्याबद्दलची सुद्धा एक वेगळी आपुलकी आहे. त्यामुळे जेव्हा मी हा परिवार म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थानं परिवारच आहे. आमचे मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातले काही नागरिक असतील त्या ठिकाणी महाराष्ट्राचा महासचिव म्हणून महाराष्ट्रात 18 लाख किलोमीटर फिरण्याचं भाग्य मला लाभलंय. आणि आपण नाव घ्याल तो जिल्हा, आपण नाव घ्याल तो तालुका, त्या ठिकाणी आपण एक परिवार म्हणून तयार केलेले माझे काही कार्यकर्ते हे त्या ठिकाणी तयार झाले. मग त्या ठिकाणचे आमदार खासदार असतील, त्या ठिकाणचे आता झालेले मंत्री असतील, यांच्याशी इतकं भावनिक नातं आहे की त्या ठिकाणी मी गेलो, कुठंतरी मी सिंधुदुर्गमध्ये गेलो, तिथे राणेसाहेब असतील, नितेश राणे किंवा आमचे रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर भेट झाली तर इथले आमचे सगळे कोकणातली मंडळी त्यांना कुठेतरी आनंद होतो की आमच्या गावच्या नेत्याशी हे जाऊन भेटले आणि ही सगळी मंडळी मला भेटायला येतात आणि त्या ठिकाणी माझं कौतुक करतात की आमच्या नेत्याशी तुम्ही जुडलेला आहात, आम्हाला खूप बरं वाटलं, आमच्या मातीशी आपण जुडलेला आहात, मला खूप आम्हाला बरं वाटलं. मी कुठे मराठवाड्यात गेलो, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, नांदेड, लातूर, बीड असेल, धाराशिव असेल, तिथं गेल्यानंतर मी तिथल्या कुठल्या नेतृत्वाबरोबर माझे कुठं फोटो सोशल मीडियात बघितले की ह्या भागात राहणारी आमची तिकडची मंडळी सगळी येऊन भेटतात आणि सांगतात की राणादादांबरोबर तुमचा फोटो बघितला, दानवे साहेबांबरोबर बघितला, लोणीकर साहेबांबरोबर बघितला, आम्हाला खूप बरं वाटलं आणि ते त्या ठिकाणी भावनिक जुडतात. असे प्रत्येक भागातले जे काही नेते आहेत, खास करून आमचे युवा आमदार आहेत, अशांशी असलेले मैत्री आणि अशांशी असलेले पारिवारिक संबंध, या सगळ्यामुळे इथे राहणारे त्या भागातले सगळे लोक यांना असं वाटतं की हो कदाचित आमच्या भागातला तो नेता आज आम्हाला डायरेक्ट भेटू शकणार नाही, पण त्यांचा कोणीतरी प्रतिनिधी, त्यांच्या परिवाराचा सदस्य, इथला कोणीतरी आमदार हा आमच्याशी जुडलेला आहे आणि कुठंतरी आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे हे त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे अशी असंख्य मंडळी ती मला त्या ठिकाणी जुळत असतात. आणि म्हणून महाराष्ट्र हा माझा परिवार आहे आणि तिथल्या आलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाला ताकद देण्यासाठी मला त्यांचं काम करायचं आहे, मला त्यांची सेवा करायची आहे, या भावनेतनं काम करणारा आमचा परिवार आहे. आणि त्यामुळे आपण मनामध्ये खात्री बाळगावी की प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचे असतील, आपल्या सोसायटी स्वरूपाचे असतील किंवा सामाजिक आपल्या विभागाच्या कुठल्या तरी स्वरूपाचे असतील, ते प्रत्येक प्रश्न आमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी शेडगे साहेब असतील किंवा आपले अन्य सगळेच मान्यवर असतील,
ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून ते प्रश्न माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हा माझ्याकडनं कायमस्वरूपी होत राहील आणि त्यामध्ये प्रामाणिकपणानं काम केल्यामुळे यश सुद्धा आपण सगळे मिळून त्यात मिळवू शकू. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी नगरसेवक पदापासूनची ती माझी कारकीर्द राहिलेली आहे. त्यामुळे या भागातली अनेक मंडळी कदाचित नगरसेवक होताना त्यांचं डायरेक्ट थेट मतदान मला नव्हतं, कारण मी पनवेलमधून त्या ठिकाणी उभा होतो आणि त्यामुळे थेट मतदान जरी त्यांचं नसलं तर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची नातीगोती काढली आणि त्यांनी सांगितलं की विक्रांत पाटीलला आपल्याला त्या ठिकाणी मत द्यायचं आहे. आणि त्यामुळे अटीतटीचा सामना झाला. दुर्दैवानं 4 जणांच्या पॅनलमध्ये माझे 3 सहकारी निवडून येऊ शकले नाहीत, पण आपल्यासारख्या अनेकांनी ज्या काही ओळखी काढल्या मला मतदान मिळवून दिलं. त्यामुळे त्या ठिकाणी त्या अटीतटीच्या लढतीमध्ये मी एकटा मात्र भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निवडून आलो, नगरसेवक झालो. आणि नगरसेवक झालो म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये लगेचच पनवेल महानगरपालिकेचा पहिला पुरुष उपमहापौर होऊ शकलो. आणि त्यामुळे जर नगरसेवकच झालो नसतो तर उपमहापौर कदाचित होऊ शकलो नसतो. उपमहापौर होऊ शकलो म्हणून राज्याचा भारतीय जनता पार्टीचा जो काही महत्वाचा मोर्चा आहे, महत्वाची आघाडी आहे, युवा आघाडी, ज्याचे प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे राहिले, स्वर्गीय प्रमोदजी महाजन राहिले, त्या पदावर आता कोणाला बसवावं हा जेव्हा विचार समोर आला त्यावेळेला भाजपच्या नेतृत्वाने ठरवलं की यावेळेला विक्रांत पाटील या युवाला त्या ठिकाणी संधी द्यायची. पण चर्चा आली की आपण तर आमदार दर्जाच्या व्यक्तीला या पदावर बसवतो, विक्रांत पाटील तर आमदार नाहीये, मग ह्याला कसं बसवावं. त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सांगितलं तो आमदार नसला तर काय झालं, तो पनवेल सारख्या महापालिकेचा उपमहापौर आहे, त्याला प्रशासकीय अनुभव आहे, त्यामुळे त्याला बसवायला हरकत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी राज्याचा युवा मोर्चाचा भाजपचा प्रदेश अध्यक्ष झालो. ह्याचं मूळ जर शोधलं तर त्या तुमच्या प्रत्येकाने मला संपर्क करून जे एक मत मिळवून दिलं त्यातून नगरसेवक, त्यामुळे उपमहापौर आणि त्यामुळे राज्याचा भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष हा त्या ठिकाणी ही मालिका त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्याबरोबर दुसरं महत्वाचं पद राज्याचा भाजपचा महासचिव म्हणून कोणाला बसवावा हा जो विषय आला तेव्हा पुन्हा एकदा विक्रांत त्या ठिकाणी आमदार नसलं तर काय झालं, हा पनवेल सारख्या महापालिकेचा उपमहापौर राहिलेला आहे. त्यामुळे दिल्लीत गेलेलं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्याला संमती मिळाली आणि राज्याचं महासचिव बनण्याचे भाग्य मला प्राप्त झालं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे. त्या ठिकाणी आपले आशीर्वाद नसते आणि जर का ती मतं मला त्या ठिकाणी मिळू शकली नसती तर कदाचित ना मी नगरसेवक झालो असतो ना ही पुढची कारकीर्द राहिली असती. आणि त्यामुळे आपल्या आशीर्वादातून मी कदाचित कधी उत्साहित होऊ शकणार नाही. अशा प्रकारचं प्रेम हे आपल्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आता 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा विधान परिषदेवर आमदार कोणाला करायचा हा विषय आला त्या ठिकाणी रती महारथी महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. अनेक नावं समोर होती. भाजप बरोबर 2 मित्रपक्ष होते आणि म्हणून जर का एखाद्या सीटवरती भाजपच्या उमेदवाराला लढता येत नाहीये, लढायला मिळू शकत नाहीये का, तर तिथे कुणीतरी अजितदादांचा उमेदवार आहे, एकनाथ शिंदेजींचा उमेदवार आहे, पण भाजपच्या उमेदवाराला लढायला संधी नाही. आणि अशा वेळेला काही लोक पार्टी सोडून जाणार आहेत. अशा वेळेला फडणवीस साहेब म्हणू शकले असते की पक्ष सोडून जाऊ नका, मी तुम्हाला आमदार करतो. पण असं काहीही न करता आपण गेलात तरी चालेल, पण यावेळेला आम्हाला एका युवा व्यक्तीला आमच्या विक्रांत पाटीलला त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार करायचं आहे ही भूमिका फडणवीस साहेबांनी ठेवली. आणि त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या परिवारातला एक सदस्य त्या ठिकाणी आमदार होऊ शकला. आणि मी हे एवढ्यासाठी सांगतो की आता आपल्या परिवारातला एक सदस्य आमदार आहे या पद्धतीनं आपण वावरलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला हा आत्मविश्वास असला पाहिजे की आमच्या परिवारातला एक सदस्य आमदार आहे, त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. आमचे जे काही प्रश्न असतील ते त्या ठिकाणी आम्ही मांडू शकतो. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आता भांडणारं कोणीतरी आहे ही भावना आपल्या उरामध्ये नक्की असू द्या, आपल्या मनामध्ये नक्की असू द्या. ही शाश्वती आपल्याला देतो. येणारे सगळे प्रश्न येणाऱ्या कालावधीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने सोडू ही खात्री आपल्याला देतो. आजच्या वसंत पंचमीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि सर, मला वाटतं की आपण जेव्हा मागणी केली की आम्हाला सिडकोने घरं दिली पण सुविधा दिल्या नाही, आता एवढा मोठा परिसर सगळ्या सुविधा करायचं म्हटलं तर कदाचित शक्य होणार नाही. पण बोलता बोलता आपण जी भावना व्यक्त केली की किमान आमच्या आरोग्याची काळजी, इथं एखादी ओपन जिम असायला पाहिजे होती. मी या ठिकाणी आज या मंगलदिनी घोषणा करतो की माझ्या आमदार निधीमधून आपल्याला ओपन जिम ही मी त्या ठिकाणी देत आहे.
त्यामुळे ओपन जिमचं आपण प्रस्ताव तातडीनं बनवावा, मला पत्र द्यावं, त्याला मान्यता करून आपण त्याच्या सँक्शनिंग करून त्याच्या कामाला आपण तातडीनं सुरुवात करू शकतो. मला आजच्या मंगलदिनी एवढंच मांडायचं होतं. अजून आपल्याला बऱ्याच वेळा भेटायचं आहे, बऱ्याच वेळा संवाद साधायचा आहे आणि त्यावेळेला त्या त्या टप्प्यामध्ये आपण ते विषय बोलू. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. आमदार साहेबांनी आपल्या सेक्टरला संबोधित केलं, तर आता मी आपल्या सेक्टरचे उपाध्यक्ष विशाल पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे. तर त्यांनी बोलावं, कारण आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. कारण विक्रांत दादांना त्यांनी आज महाराष्ट्रात आमदार पदावर विधानसभेत नेऊन बसवण्यामागं त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आणि दादाच्या मागे तुमचंही सहकार्य आहे आणि आमचंही तुमच्या पाठोपाठ आहे. तुम्ही आमच्या लक्ष करा, आम्ही बघू काय करायचं, दादासाठी लढू. बाकीची ही मंडळी डायरेक्ट ताटावरती बसावे, यांना सगळ्यांना पुढे जाऊन काम करायचं आहे, त्यामुळे जास्त भाषण करायची नाही. म्हणून मी बोललो, एकदा आमदार बोलल्यानंतर काय मला बोलायचं नव्हतं, पण बऱ्याच दिवसाची अनेक लोकांची अटॅचमेंट आहे. अनेक ह्यातले लोक बऱ्याच वर्षापासून एकमेकाला आम्ही ओळखतोय आणि त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की चला यांनी थोडंसं इथं काहीतरी आम्हाला सांगावं. तर तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगेन की आता आपण या ज्या सुखसागर सोसायटीमध्ये आलो, खरे नावं पण अशी शिडकोनी ठेवलेत. सुख सगळंच केलंय पण दुःखात या लोकांना ठेवलंय, वाईट वाटतं. सुखसागर, दीपसागर, स्वप्नसागर, आनंदसागर, तिकडं मारवा, केदार, धनश्री, आसावरी, नावं इतकी सुंदर, मला आवडले. आम्ही त्या सोसायटीमध्ये पण आलो होतो, तुमच्या नावं छान ठेवली बोललं, पण इथं आल्यानंतर कळलं की ही नावं फक्त सुख 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 सगळीकडे आहे, पण ते दुःखाचं सागर सगळीकडे दिसतोय. आणि मला असं वाटतंय की त्याला सुरुवात आहे आपली. हे दुःख आता हे बांधली शिडकोनी घरं. मी म्हाडाचा चेअरमन होतो, म्हाडाने घरं बांधली, त्यामुळं राहणारं दुःख काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. मला जेव्हा जेव्हा म्हाडाचा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलो आणि अशी जेव्हा मी घरं बांधत होतो तेव्हा त्याच्या अगोदरचा अनुभव माझ्या पाठीशी थोडा होता. मी ऐकत होतो की घरं झाल्यानंतर किंवा व्हायच्या आधी त्याच्या किमती, त्याचं पजेशन, बाकीच्या गोष्टी काय अडचणी येतात. पण तुम्हाला मी अभिमानानं सांगेन, जेव्हा मी म्हाडाची घरं आम्ही बांधायला सुरुवात केली आणि आदरणीय देवेंद्र साहेबांचा वर्धास्त आमच्या मागे होता, आम्ही त्या प्रत्येक तिथे राहणाऱ्या रहिवासी येणाऱ्या लॉटरी काढायच्या अगोदर तो इतक्या सुखानं आणि खुशीनं आला पाहिजे आणि ते घर इतकं चांगलं झालं पाहिजे आणि त्या घरात त्याचं पजेशन आणि सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे तशा मिळाल्या पाहिजेत आणि किमती त्याच्यात कमीत कमी आकारल्या गेल्या पाहिजेत, याचं भान ठेवून त्या ठिकाणी मी बसलो आणि आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं. आता इथं आल्यानंतर असं वाटतंय की हे म्हणाले काय 3 लाख आणि 4 लाखांनी महाग बसली, मागची घरं महाग, आत्ताची परत थोडी लॉटऱ्या निघत नाहीत, घेत नाहीत म्हणून स्वस्त. तर या सगळ्यांचा विचार आम्ही पण जरा विचारणार आहे की बाबा ठीक आहे, पुढे पुढे दिवस वाढल्यानंतर पुढे पुढे गेल्यावर किमती वाढल्या पाहिजे, त्या कमी झाल्या आणि कमी होत्या त्यांच्या जास्त घेतले, असं का झालं? एवढं केल्यानंतर काही सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे होत्या, त्या दिल्या का? आता 3 वर्षाचा मागचा केदारचा आता विषय आला की 3 वर्ष राहतच नाही, पजेशन नाही त्याला, त्याचं पजेशन शिडकोकडे आहे, त्याचा टॅक्स. आता विक्रांतजी बोलले, आमदार साहेब आपले बोलले या ठिकाणी की आपण आयुक्ताशी लगेच हा महत्वाचा प्रश्न आहे, लगेच मीटिंग घ्यायची, त्यांचा विषय लगेच सुटण्यासारखा आहे. आणि हे जे आत्ताचे आपले 3-4 विषय शेडगे साहेबांनी इथे या ठिकाणी इथे जेव्हा प्रवर्तक झाले, आम्हाला आनंद वाटला चला की कोणावर तरी एका लोकांनी विश्वास ठेवला. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, हे आता प्रवर्तक आहेत, प्रत्येक सोसायटीला एक प्रवर्तक दिला आहे. आपण इथं राजकारण करायला नाही आलो, आपल्याला इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत, आपण सगळे गुण्यागोविंदानं नांदलो पाहिजे. इथं कसलंच राजकारण न करता जरा कमीपणा घेऊन आम्ही जर वागलो तर मला असं वाटतं की ज्याला मी पुढं केलंय त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर तुमच्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं जायचंय. परवा त्यांनी लगेच आमदार साहेबांना पत्र दिलं आम्हाला की इथे आम्हाला एवढ्या लांब जायला लागतं, इथपर्यंत आसावरीपर्यंत, धनश्रीपर्यंत NMT येते, मग पुढे काय येत नाही. आम्ही लगेच फोन लावला आमदारांनी, तिकडे फोन लावले पटापट की बाबा ते पुढे 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर तुमची गाडी काय जाते, अडकते का, पुढे जात नाही का?
ते म्हणाले साहेब तिथे पुढचा आम्हाला सर्वे करायला लागेल. लगेच आम्ही तुमच्या लोकांना शेडकेंना फोन केला. ते काल आईला कुठेतरी घेऊन हॉस्पिटलला गेले होते. बाकीचे सूर्यकांत माने वगैरे सगळे बाकीची मंडळी त्यांना तिथं आम्ही बोलवलं आणि लगेचच त्यांना पत्र देऊन त्यांचं इम्प्लिमेंटेशन लगेच ती गाडी कशी चालू होईल त्यासाठी त्यांना आम्ही इथं बोलवलंय. त्याचा सर्वे लगेच चालू होईल. म्हणजे जे छोटे छोटे त्याचं पत्र सुद्धा आम्ही इथे आमदारांचं दिलेलं विक्रांत पाटलांचं पत्र या ठिकाणी आहे रिसिव्ह करून घेतो आणि सगळं या ठिकाणी त्यांना कामाला लावलेलं आहे. छोटे छोटे विषय आहेत. हा गेटचा विषय आहे. बोलायचं तर आम्ही नक्की बोलू. विक्रांतजींनी सांगितलं कळणारी भाषा त्यांना आम्ही सांगू. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून इथं जे जे प्राथमिक आपल्या गरजा आहेत जे अधिकार विक्रांतजी बोलले तुमचे अधिकार आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत आणि ते मिळवत असताना आपल्याला संघटित राहायचं आहे. सगळे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलोय. कोणी पश्चिम महाराष्ट्रातून आलाय, कोणी मराठवाड्यातून आलाय, कोणी विदर्भातून आलाय, कोणी कोकणातून आलाय, कोणी जळगाव धुळ्यातून आलाय. त्यामुळे सगळे आपण बाहेरून आलोय. त्यामुळे आपल्याला राजकारण नाही करायचं. इथं एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो पाहिजे. मला असं वाटलं पाहिजे की मी सुद्धा बाहेरून मी पण कराड साताऱ्यावरून आलोय तर यस माझ्या भागातली माणसं येत आहेत. मला कुठेही सुखदुःखात माझ्या एक मी आवाज दिला तर माझ्या मागे उभे राहतील. त्या भावना माझ्याही निर्माण झाल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं तुम्हालाही कुठं सुखदुःखात अडचणी येऊ नये भागवत देवाच्या कृपेने. तर तशा आल्या तर लक्षात ठेवा आम्ही राजकारण कमी केलं. अनेक लोकांनी आमचं राजकारण बघितलंय. 35 ते 38 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम या रायगड जिल्ह्यात आम्ही करतोय. पण अजूनही कसलं गालबोट लावून कुठे करप्शन मध्ये नाव जोडलेलं नाही हे अभिमानाने ताकपणे सांगू शकतो. त्यामुळं आपल्याला इथं जी करायची ती कामं छोटी मोठी कामं आहेत. विक्रांतजी जसं बोलले ती कामं आत्ताची छोटी छोटी आहेत. अजून काय असेल ते मोठी. एखादी जिम हवी होती. शेडगेजींच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं गेलं विचारलं गेलं. विक्रांतजींनी अनाउन्समेंट केलं. बसचा विषय, गेटचा विषय, जिमचा विषय आणि अजून तुमचा दुसरा कुठला रस्त्याचा विषय आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि सगळ्यांनी म्हणून एक चांगल्या पद्धतीनं इथं कामाला पण सुरुवात करायची आहे. अजून मला असं वाटतं की जवळजवळ ह्या 4 सोसायट्या मिळून माझ्या माहितीप्रमाणे 2200 जर घरं एका सोसायटीमध्ये असतील तर 4 सोसायटीमध्ये 8400 घरं. जवळजवळ मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या सोसायटीचा हा एरिया आणि त्याच्या जोडीला ह्या तुमच्या मारवा गिरवा आणि ह्या सगळ्या जर धनश्री वगैरे पकडल्या तर मला वाटतं अर्ध खारघर तर इकडंच. हा आणि हे आता थोड्या दिवसामध्ये जेव्हा तुमचे मेसेज चांगले जातील इतर लोकांना की तुम्ही लवकरात लवकर इकडे या तर इकडे आनंदी आनंद आहे. नावाप्रमाणे सुखसागर सुख आहे. इकडे इथं सगळं आम्हाला मिळालं. इथं आम्हाला पाणी अजून टँकर आमचे बंद झाले. आम्हाला इथं पाणी मिळालं. आम्हाला इथं रस्ता मिळाला. आमच्या इथं गाड्याची सुविधा झाली. आम्हाला जवळ जायला या रेल्वे स्टेशन मेट्रोपर्यंत आम्हाला एखादं गेट मिळालं. एवढं जेव्हा तुमचे मेसेज जातील तर धडाधड या बिल्डिंगी ज्या मोकळ्या आहेत आता ते भरायला सुरुवात होईल आणि तसे प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले पाहिजे. आम्ही आकाशात काय तारे तोडायची आज गोष्टी करत नाही. पण एक लक्षात ठेवा जेव्हा आम्ही एखाद्या गोष्ट करायसाठी उतरतो ते प्रामाणिकपणे करतो. यश अपयश हे वरच्याच्या हातात आहे. पण प्रामाणिक प्रयत्न करणं तुमच्यातल्याच लोकांना जाऊन पुढे बसवणं त्या तिकडच्या मंत्र्याशी त्या ठिकाणच्या तिकडच्या आमदाराशी किंवा या ठिकाणच्या सिडकोशी किंवा महानगरपालिकेशी डायरेक्ट तुमच्या मिटिंग करून देणं इतक्यापर्यंत पुढे नेण्याचं काम आम्ही करू शकतो. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. आपल्याला राजकारणा पलीकडची नाती बनवायचे. आपण लांबून आलोय. प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या आपण एक हाकेला ओढ देण्याचं आपण काम केलं पाहिजे. त्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. राजकारण सोडून आमची एक फॅमिलिटी बनली पाहिजे. घरोबा बनला पाहिजे. मी जेवलो का तुम्ही जेवलो का याचा कुठेतरी विचारपूस झाल्या पाहिजेत. एवढं जर आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की तुमचे हे प्रश्न करायला आणि एखाद्या सोसायटीचा प्रश्न सोडवला तर अनेक सोसायटीचे प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवायचे. सगळ्यांचे प्रश्न आपण घेऊन चाललोय. फक्त विनंती एवढीच आहे की तुम्ही सुद्धा तसेच ताठपणे राहिले पाहिजेत. कोणीतरी काय मध्येच सांगितलं इकडं तिकडं पळायचं काम केलं तर सगळं चुकून जाईल आपलं. जेव्हा आम्ही आयुष्याशी होतो आमच्याने काय होत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की नाही बाबा आपण सांगून पण इथं काय होत नाही. पण असं कधी होणार नाही. कारण आम्ही जेव्हा हात घालतो तेव्हा त्याला पुन्हा यश येण्या इतपत काम करतो. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आपण या ठिकाणी जेवढ्या सोसायट्या त्याच्या सोसायटींची अजून आपल्याला त्यातल्या काही मंडळी आलेत का बाकीच्या सोसायट्यांमधले पण आलेत का इकडे तर त्यांनाही तिथल्याही काही अडीअडचणी असतील तर आपल्याला पुढे पुढे त्यांच्याही काही आपल्याला सोडवायचे. त्यामुळं आपल्याला हा दिसतोय प्रशस्त छान एवढ्या उंच बिल्डिंग आहे. गावाकडनं कोण आला बघायला करून अरे वा काय तुम्ही छान चांगल्या ठिकाणी एकदम हवेशीर आहे सगळं.
पण तुम्ही जर हळूच त्यांना बोलणार नाही इथं टँकर येतो पाणीच नाही, इथे चालत जायला का तो पाहुणा आलेला जर चालत तिथपर्यंत 2 किलोमीटर गेला तर तो आपल्याला काहीतरी बडबडत जाईल, तर आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला त्याला येणारा अभिमानानं दाखवता आला पाहिजे, यस मी मुंबईत गेलोय, मी पनवेलला गेलोय, मी नवी मुंबईत गेलोय, मी अशाच जागी राहतोय की त्या ठिकाणी मला सगळ्या सुविधा मिळतात, अशा ठिकाणी मी राहतो. हा मेसेज आपल्या घरापर्यंत गावापर्यंत तिथपर्यंत जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हातात हात घालून, मी हातात हात घालून म्हणतोय, पायात पाय हाडकून नाही, तर हातात हात घालून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की विक्रांतजी आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झाले. आत्तापर्यंत जी कामं विक्रांतजींनी या विभागात घेतली, या विभागातच नाही, विक्रांतजींनी मगाशी एक वाक्य तुम्हाला सांगितलं की ते या प्रदेश बीजेपीचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत. या महाराष्ट्रामध्ये जो पण जिल्हा, जो पण तालुका, जो पण तिथला विधानसभेचा जो आमदार असेल, तिथला कोणी खासदार असेल, तर तिथल्या तुमच्या गावाकडच्या, इथल्या तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, पण तुमच्या तिकडच्या गावाकडच्या अडचणी सुद्धा काय असतील त्या सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेडगेजी आणि त्यांची टीम सगळी इथं बसले, प्रत्येक सोसायटीचे प्रतिनिधी बसले, त्यांच्या मार्फत जरी आली तर त्या गावापर्यंतचे विषय विक्रांतजींच्या माध्यमातून सुटल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी तुम्हाला मी या ठिकाणी गॅरंटी देतो. तर आज फक्त होणाऱ्या गोष्टीचा आनंद, होणाऱ्या गोष्टी आणू नका. अशा पद्धतीनं आपण सगळेजण कामाला आता आपण सुरुवात केली, सगळे करूया, यश संपादन करूया आणि अशा आपण एकत्र विश्वासाने एकमेकाशी आपण सानिध्यात राहूया, एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन मांडण्यासाठी पुढे यायचं आहे. हॅलो. तत्पूर्वी आमदार साहेबांना एक विनंती करतो की इथे जे काही समस्या मांडल्या आहेत त्या समस्यांसाठी लढणारे बरेच कार्यक्षम लोक, हक्कांसाठी लढणारे बरेच कार्यक्षम लोक आपल्या इथे आहेत. अशा लोकांच्या वतीने आम्ही आमच्या परीने आवाज उठवत असतो. त्याप्रकारे आम्ही सिडकोला रस्त्याचं बोललो, गेटचं बोललो, तर त्यांनी त्या रस्त्याचं मोजमाप नेलं आहे, मागच्या गेटचं पाहणी केली, परंतु अत्यंत कासवाच्या गतीने ते कामं करतायत. तर त्या कामाला गती तुमच्या वतीने यावे आणि ते समस्या लवकर सुटाव्या ही सर्व रहिवाशांच्या वतीने मी तुमच्याकडे विनंती करतो. तसेच माननीय आमदार साहेब विक्रांतदादा पाटील, बाळासाहेब पाटील साहेब हे आपल्या सेक्टरमध्ये स्वतःहून येऊन त्यांनी त्यांच्या वेळामध्ये वेळ काढून आपल्या सेक्टरमध्ये येऊन त्यांनी जो वेळ दिला, या वेळासाठी मी सुखसागर सोसायटी, त्याचप्रमाणे आपल्या सोसायटी असणाऱ्या दीपसागर, आनंदसागर, स्वप्नसागर, तसेच धनश्री, मारवा, आसवरी अशा तळोजामधील सर्व सिडको रहिवाशांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.